तुम्ही इथे नेहमी येता का? ॲक्च्युली या बचत गटाची आणि आमची जी संस्था आहे त्याच्यातलं महिला गट सचिव आहे आणि आमचं जे बचत आमचं त्याच्या अंतर्गत 3 बचत गट आहे. एक मुक्तकास, स्मृती आणि गती अशा पद्धतीने. तर ह्या 3 बचत गटांची एक देखरेख म्हणून आम्ही स्वतः करतो आणि या बचत गटामार्फत आम्ही पूरक पोषण आहाराचा एक केंद्र चालू केलं. हे महिलांमार्फतच चालू करतो, त्याच्यामुळे आम्ही इथे असतोच. त्यांचे अध्यक्ष श्री दयानंद जाधव यांना म्हणजे ह्यांनाही कल्पना सुचली की महिलांचा एक बचत गट आपल्या इथे सुद्धा असायला, म्हणजे महिला कुठेतरी इन्व्हॉल्व असायला पाहिजे. मग त्याच्या ह्याच्याने त्यांनी आम्ही सुरुवातीला आमचा एक श्वेता महिला बचत गट म्हणून एक केलं होतं. त्याच्यामार्फत 1-1 रुपया दर दिवशी जाऊन महिलांकडून गोळा करत गेलो आणि मग त्यानंतर हा बचत गट रजिस्टर करण्यासाठी आम्ही मॉविनमध्ये केलं आणि तिथे आम्ही बचत गट 3 म्हणजे मॉविनमध्ये गेल्यानंतर सुरुवातीला श्वेता बचत गटामध्ये 110 महिला होत्या. गव्हर्नमेंटमध्ये गेल्यानंतर आम्हाला असं कळलं की बचत गट हा 20 महिलांचा असतो, म्हणजे 10 किंवा 15 अशा पद्धतीने. आणि त्यावेळेला हे झालं की मग ते डिवाईड केल्या गेलं महिला. मग ज्या ज्या एरियातल्या जशा महिला होत्या त्याप्रमाणे ते बचत गट बनले गेले. असे 3 बचत गट आमचे आहेत. नंतर असा विचार केला गेला की आता ठीक आहे बचत गट आला, आता ह्याच्यातून काहीतरी फायदा महिलांना पण मिळायला पाहिजे. मग आम्हाला ह्या बाल पूरक पोषण आहाराची माहिती मिळाली आणि मग त्यानंतर आम्ही ती धावपळ केली. सुरुवातीला ज्यावेळेला आम्हाला हे टेंडर मिळालं त्यावेळेला त्याचे फायदे पण होते आणि तोटे पण होते. तोटे असे होते की 6 महिन्यानंतर तुम्हाला चेक येणार आणि फायदा असा होता की जर तुम्ही गेलात तर तुम्हाला चांगला इन्कम सोर्सेस आहेत महिलांना. तर त्याने आम्ही तिघींनी मिळून बसल्यानंतर मग हे केलं की ठीक आहे ना, बघूया आता खरं एखादी गोष्ट करायची झाली तर त्याच्यात रिस्कही असते आणि रिस्क घ्यायची होती आम्हाला की आम्हालाही करून दाखवत होतं महिला कुठे कमी नाही आहे. ठीक आहे. तुम्ही नेहमी इकडे येता? काय करता? तुम्ही दुसरं पण काम करता? घरकाम करते मी. हो. आणि बचत गटामध्ये हा एक फायदा झाला की आम्हाला 2% दराने म्हणजे पैसे मिळतो. दुसरा फायदा असा झाला की आम्ही वेगवेगळ्या एरियाचे होतो पण एकत्र येऊन काम करायला लागलो होतो. म्हणजे वेगवेगळ्या एरियाची माणसं एकत्र काम करू शकतात आणि ते पण चांगल्या पद्धतीने. हा एक फायदा झाला. एकी वाढली आमची आणि आमचा एक उद्देश होता की महिलांचं घर कामं हे झाली पाहिजे. एवढा वेळ आपण कामामध्ये पण देऊ शकत नाही ना, असं आपल्याला वाटतं की घरकामं कमीच करायचं. घरकामामध्ये इंटरेस्ट नाहीच आहे आता मला, कारण घरकामामध्ये हाताची पायाची सगळी खराबी होते. त्याच्यामुळे कसं हे सुखं काम बरं पडतं ना, केलं घरी गेलं. त्याच्याशिवाय घरी काहीतरी पोळीभाजीचं काम आलं, पुन्हा गावी करायचं, त्याच्यामध्ये मला इंटरेस्ट आहे. तसं जेवण करायच्यामध्ये इंटरेस्ट आहे मला. आता मी 3 ठिकाणी डबे सोडले. पहिला डबा सोडला संभाजी गार्डनमध्ये, दुसरा सोडला कोटवाडीमध्ये आणि आता थकते, पण मला आनंद होतो की मी इतकं सगळं हँडल करू शकते. घरचंही काम करते, बचत गटाचं पण करते आणि त्याशिवाय मी घरकाम पण करते.
तुम्हाला जास्त कुठला आवडतं घर? बचत गट? बचत गट आवडतो, कारण तिकडे म्हणजे सगळ्या महिलाच आहेत आणि सगळ्या आमच्यापैकीच आहेत आणि त्याशिवाय आम्ही जसं मैत्रिणीसारखं आम्ही व्यवहार करतो, लहान असं मोठं असो, पण आम्ही असं एक मैत्रिणीसारखं सगळ्याच्या सुखाच्या गोष्टी वगैरे, मस्करी वगैरे असं आमचं चालूच असतं. माझे मिस्टर तर नकोच बोलत होते की कुठे जायची गरज नाही कामावर, कारण ते चांगल्या त्या कामाला आहेत, BNCमध्ये आहेत, त्यांना व्यवस्थित आहे पेमेंट वगैरे. तर ते म्हणे की नको जाऊ कामाला, पण मला हे बरं वाटतं. मला असं वाटतं की मी काहीतरी करावं, घरात बसून मला नाही जमत. बैठ बैठ के खा पहिला. थोडंसं द्यायचं. तेच बोलायचं. माझ्या भाजीला पैसे किती देतात ते, आणि 500ची नोट काढा लवकरच. मला आधी पैसे देऊ काय?